अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पुनर्विकास जे आहेत, आता जुन्या शहरामध्ये निर्णया ठिकाणी पुनर्विकास होतात, किती लोकांना तुम्ही वेठीस धरणार आहात? पुनर्विकासाच्या नावाखाली विकासक त्या ठिकाणी येतात. अहो EOW मध्ये 10 केसेस पडून आहेत आणि त्याला दिरंगाई होते, परंतु विकासक जो आहे तो निर्णया ठिकाणी दुसरीकडे त्याची कामं चालू आहेत. त्याची कोण चौकशी करणार? त्याच्यावर काय आळा आणणार? अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे शासनाकडे की आपण जसं इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांकरता, ठेवीदारांकरता जसं MPID आपण आणलेला आहे, तसा SRAचे जे विकासक आहेत, पुनर्विकास करणारे जे विकासक आहेत, इमारत बांधणी करणारे जे बिल्डर आहेत, या सगळ्यांना MPIDच्या खाली घ्या. अध्यक्ष महोदय, भाडी दिलेली नाहीत, MPID लावा. त्यांच्या बिल्डिंगवर, त्यांच्या निर्णया ठिकाणी जी प्रॉपर्टी असेल त्याच्यावर टाच आणा. हे कुठे लाखो लोक वणवण फिरणार असतील, हजारो लोक जर भटकत असतील, त्यांना जर मिळत नसेल, तर हे बिल आणलं गेलं पाहिजे. प्रायव्हेट बिल देखील आम्हाला आणायचं आहे याच्यामध्ये, की यांना देखील MPID लावला पाहिजे. कारण की यांना काहीच नाही आहे, कोणाचीच त्यांना कुठल्याही प्रकारचा धाक नाही आहे. वर्षानुवर्ष अध्यक्ष महोदय पुनर्विकास लटकलेला आहे. माणसं म्हणजे ज्याचा मुलगा पहिलीत होता तो 10वीत गेल्यावर देखील त्याला एक वीट उभी राहिलेली दिसत नाही. आणि या बिल्डरांना तुम्ही मोकाट सोडणार का? बिल्डर धार्जिणे काम करणार का? अशा पद्धतीने तुम्ही प्रशासनातल्या लोकांना त्या ठिकाणी बिल्डर धार्जिणे बनवणार का? त्यांच्यावर कारवाई करा अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे पुनर्विकासामध्ये देखील लुटारू अशा पद्धतीची कार्यपद्धती आहे. ही एक मोडस ऑपरेंडी अध्यक्ष महोदय. FSIचा वापर जो आहे तो स्वतःच्या विक्रीसाठी करायचा आणि काही महिन्यानंतर सभासदांचे भाडे देणं बंद करायचं. ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर येतील, अनेकांना घराअभावी, पैशाच्या अभावी अकाली मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि मग ते दिवाणी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दिवाणी न्यायालयामध्ये जाब विचारणार का? आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, बिल्डरने दिलेलं आश्वासन हीच ठेव मानली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय. नाहीतर त्याला MPID लागला पाहिजे. तुम्ही निर्णया पद्धतीची सांगणार, त्यांना भूलतापा मारणार आणि त्याच्यानंतर त्याच्यातली एकही गोष्ट करणार नाही, तर त्यांना MPID लागला पाहिजे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये देखील हे आपण अंतर्भाव करा. केवळ त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करणाऱ्या ठेवीदारांच्या बरोबरच यांच्यावर देखील MPID लावण्याची आपण अध्यक्ष महोदय तरतूद करावी, अशा प्रकारची मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय